अचलपूर पंचायत समिती अंतर्गत सेवानिवृत्त झालेल्या शिक्षकांच्या 7व्या वेतनाचा हप्ता शासनाकडून प्राप्त होऊन सुद्धा पंचायत समितीच्या शिक्षण विभागाने योग्य ती कारवाई न केल्यामुळे मोठ्या प्रमाणात आलेले हप्त्याची रक्कम ही शासन दरबारी परत गेली आहे। गेल्या अनेक महिन्यापासून सतत सेवानिवृत्त शिक्षक संघटनेचे पदाधिकारी या शिक्षकांच्या वेतनांच्या अनुषंगाने पाठपुरावा करत असतानाही पंचायत समितीच्या शिक्षण विभागाकडून मात्र सतत दुर्लक्ष केल्या जात असल्यामुळे या शिक्षकांना या वेतनापासून वंचित राहावे लागले आहे। आज गटविकास अधिकारी सुधीर अरबट यांच्या दालनात अचलपूर तालुक्यातील सेवानिवृत्त शिक्षक आणि संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची एक विशेष बैठक बोलवण्यात आली होती। यावेळी गट शिक्षणाधिकारी रजनी शिरबाते आणि संघटनेचे पदाधिकारीही उपस्थित होते। या बैठकीत अनेक मुद्दे चर्चेला गेलेत। शिक्षकांनी संताप व्यक्त केल्यात। प्रशासन कशा पद्धतीने या प्रकरणी निष्काळजी राहिलं हा मुद्दाही गटविकास अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिला। शिक्षणाधिकारी आणि पंचायत विभागाचा शिक्षण विभाग तसेच अमरावती यांचाच कुठलाच समन्वय नसल्याची बाब या अनुषंगाने उघड झाली आहे। नेमकं या शिक्षकांचं काय म्हणणं आहे ते आपण जाणून घेऊ। आज आम्ही माननीय बीडीओ साहेबांना भेटलो। शेवटचं शिक्षकांचे अनेक प्रलंबित देयक शासनाकडे जवळजवळ 5 वर्षापासून थकीत आहेत। याचा आम्ही महाराष्ट्र शासनाकडे पाठपुरावा केला तेव्हा माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी ही बाब प्रकर्षाने लक्षात घेतली आणि महाराष्ट्राला 5,000 कोटी रुपये सेवानिवृत्त शिक्षक नव्हे तर शेवटचं सर्व कर्मचारी यांची जी काही देयक प्रलंबित असतील ती प्रलंबित देयक दिल्या गेली पाहिजे यासाठी त्यांनी ही 5,000 कोटीची तरतूद केली आणि प्रत्येक पंचायत समितीपर्यंत त्यांनी हा मेसेज पोहोचवला, आदेश केला एक शासनाचा की ही संपूर्ण देयके प्रलंबित देयके सर्व सेवानिवृत्तांपर्यंत पोहोचवण्याकरता त्यांच्या पदरात पडण्याकरता ही तरतूद केलेली आहे। करिता आपण 26/2 पर्यंत सर्व माहिती कलेक्शन करून ही सर्व माहिती कलेक्ट झाल्यानंतर प्रत्येकाचा पैसा प्रत्येकाच्या खात्यात वरती झाला पाहिजे याकरिता DDO 1 कडून DDO 2 कडे, DDO 2 कडून DDO 3 कडे म्हणजेच मुख्याध्यापकाकडून गट शिक्षणाधिकारीकडून BDO कडे ही बिलं विहित मुदतीत विहित नमुन्यात पाठवायची होती। मात्र आमच्या असं लक्षात आलं की अद्यापही पैसा मिळाला नाही म्हणून आम्ही जिल्हा लेवलशी संपर्क केला। त्यावेळेला आम्हाला असं लक्षात आलं की पंचायत समिती अचलपूरने विहित मुदतीत ही बिलं मंजूर करून घेतली नाहीत आणि मंजूर न करून घेतल्यामुळं त्याला जे फाडवर करायचं होतं ते फाडवर सुद्धा केल्या गेली नाही आणि म्हणून हा निधी शासनाकडे पुन्हा परत गेला आहे। आता तो परत येण्याची काही म्हणजे आशा नाही आहे। त्यामुळे ही जी चूक आहे, हा जो हलगर्जीपणा आहे, हा हलगर्जीपणा केवळ इथल्या पंचायत समितीच्या संबंधित कर्मचारी आणि संबंधित अधिकाऱ्यांनी त्यावर लक्ष घातलं नाही, जातीने लक्ष दिलं नाही आणि तसंही शेवट लोकांकडे यांचं जे लक्ष पाहिजे जातीनं ते दिलं नाही। म्हणजे शासनाने इतकं लक्ष घालून सुद्धा शासनाच्या आदेशाची पायमल्लीच यांनी केली असं आम्हाला या ठिकाणी म्हणायचं आहे। तो संताप आम्ही आता बीडीओ साहेबांकडे व्यक्त केला। उद्या आम्ही सर्व लोक पुन्हा माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अमरावती यांच्याकडे जाणार। म्हणजे काय तुमच्या हातचे कामवाले आहे मीटिंग आहे पाहिजे मीटिंग आहे आम्ही असं बोलतो का तुमच्यासोबत नाही आम्ही ऑफिस मध्ये आल्यानंतर कर्मचाऱ्यांसोबत बोलण्याची भाषा तुमची असभ्य आहे। त्यांना हे लोक म्हणजे काय कर्मचाऱ्यांना आपण शिक्षणाधिकारी आहात याचा वाक्य तुम्ही आपण प्रशासन अधिकारी आहोत। आपलीच भाषा चांगली पाहिजे। पहिल्यांदा भाषा चांगली मी कधी कोणाला अपमानी शब्दात का मी माझ्या चपराशाला एवढं वरचढ बोलायचं कारणच नाही। आम्ही पदाधिकारी बसले असतात किंवा शिवसेनेचा एक कार्यकर्ता दुपट्टा घेऊन IAS माणसासमोर सुद्धा चिडखोडपणे बोलतो। का बोलतो? जेव्हा त्याच्या कुठेतरी जिव्हारी लागत असते तेव्हा बोलत असतो। हे ते आहे। आज या सगळ्या लोकांच्या भिस्त होत्या की आम्हाला 1.5 लाख 2 लाख भेटणार आहे, त्याच्यावरती त्यांनी सगळे मनोरे रचून ठेवलेत, मी हे करणार आहे ते करणार आहे, घर दुरुस्त करणार आहे, पावसाळा आलाय वगैरे वगैरे।
आणि एकाएकी त्यांना कळलं की आपला पैसा परत गेला. जिवारी लागलं नसेल, मग जिवारी लागलं तेव्हा माणूस थोडा अग्रेसिव्ह होतोच ना मॅडम. मग प्रशासन अधिकाऱ्याचं काम काय आहे? प्रशासन अधिकाऱ्याचं काम आहे आलेल्या माणसाला शांत करणे. कारण चूक तुमची आहे कोणाची हे पडताळण्याकरता आम्ही आलो. आम्ही तुमच्या अंगावर चढण्याकरता आलो नाही, आम्ही कर्मचाऱ्यांच्या अंगावर चढण्याकरता आलो नाही. आम्ही आमच्यावर अन्याय झाला त्या अन्यायाची दाद माग, म्हणून तुमचं उत्तर शांतपणे पाहिजे. बरोबर. कलेक्टर साहेब सुद्धा एका शिवसेनेच्या कार्यकर्त्याला शांतपणे उत्तर देतात. ते सहाय्यच असतात मॅडम. आणि तो तर 10वी पासही नसते, कधी 4थी पास असते दुपट्टेवाला म्हणून. हे तुम्ही शिकून घ्या पहिल्यांदा प्रशासनात. ठीक आहे. आता प्रश्न असा आहे की आता आम्हाला तुम्ही 1 by 1 सांगा की शासनाचं लेटर तुम्हाला केव्हा मिळालं की सेवानिवृत्त शिक्षकांचे प्रलंबित देयके व त्याची माहिती आम्हाला सादर करण्याबाबत. मग त्यानुसार तुम्ही काय काय कार्यवाही केली ते आम्हाला सांगा. बोलण्याचं कारण नाही की जिल्ह्याची चूक आहे की तालुक्याची चूक आहे. बरोबर आहे की कोणाचं चुकलं नेमकं कोणा. तेच का 1 जानेवारी 16 नंतर जे सेवानिवृत्त शिक्षक आहेत व ज्यांचे सातवेतन आयोगाचे 4 हप्ते थकीत आहेत, पैकी बऱ्याच लोकांना 1 हप्ता मिळाला आहे आणि 3 हप्ते बाकी आहेत. तर ते पूर्ण हप्ते देण्याचे पूर्ण देयके आमच्या लिपिकांनी तयार केले होते आणि या ठिकाणावरून पंचायत समितीच्या लेखा विभागातून तपासणी करून पूर्ण शिक्षणाधिकारी यांच्या कार्यालयात अप्रूव्हसाठी पाठवले. पैकी 3 बीटपैकी एका बीटला अप्रूव्हल मिळालं, परंतु पुढची ऑनलाईन प्रोसेस आमच्या लिपिकांनी केली नाही. त्यांनी प्रामाणिक सांगितलं मला याची प्रोसेस पुढची माहीत नव्हती. आणि कांडली आणि पत्रोड ह्या बीटच्या बिलांना शिक्षणाधिकारी कार्यालयाकडून अप्रूव्हल न मिळाल्याचं त्यांनी सांगितलं. अप्रूव्हल न मिळाल्यामुळे त्यांना बिलं फॉरवर्ड करता आले नाही. तरी सुद्धा यामध्ये जो कोणी दोषी असेल त्याची चौकशी केली जाईल आणि दोषीवर योग्य ती कारवाई केली जाईल.